अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. दत्तनगर नामफलक सिद्धिविनायक गणेश मंडळाचा फलक तोडल्याचा आरोप, कठोर कारवाईची मागणी. माहूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात नगरपंचायतीने उभारलेला श्री दत्तनगर नामफलक आज सकाळी अज्ञात कारणावरून तोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीने आधी आरी मशीनच्या सहाय्याने हा फलक कापून नाल्यात फेकल्याचा आरोप करण्यात आला. याबरोबरच श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या प्रतिमेचा फलक तोडून नाल्यात फेकल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे श्री दत्तभक्त, श्री गणेश भक्त वॉर्ड क्रमांक 8 मधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याची भावना व्यक्त करण्यात येते आहे आणि संबंधित व्यक्तीने धार्मिक प्रतीकांची विटंबना केल्याचा आरोप नागरिकांनी करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करायची मागणी केली आहे. आम्ही नगरपंचायतला 20-30 गणेश मंडळाचे सदस्य गेलो असताना त्या तक्रारीवर त्या व्यक्तीचं नाव आहे, 30 ते 40 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तरी नगरपंचायतने अज्ञाताविरोधात अशी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. या संदर्भात वॉर्ड क्रमांक 8 मधील नागरिक, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे निर्भय राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आणि पत्रकार श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच स्थानिकांनी माहूर पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर येथे निवेदन सादर करून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते आहे. तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड, माहूर गाईड. माथेफिरू व्यक्तीने दत्तनगरमधील नगरपंचायत मार्फत लावलेला दत्तनगर नावाचा फलक तसेच श्री गणेश मंडळाचा फलक की तुम्ही उद्या कोणत्याही हालतीत मी ते फलक काढून माथेफिरू व्यक्तीने दत्तनगरमधील नगरपंचायत मार्फत लावलेला दत्तनगर नावाचा फलक तसेच श्री गणेश मंडळाचा फलक की तुम्ही उद्या कोणत्याही हालतीत मी ते फलक काढून त्या माथेफिरी व्यक्तीनं ते पूर्ण फलक इथं काढून बाजूला फेकलेला आहे. तर या गोष्टीचा दत्तनगर व संपूर्ण शहरवासियाच्या वतीने आम्ही जाहीरपणे निषेध करतो. भविष्यामध्ये अशा गोष्टी कोणत्याही नालायक व्यक्तीने करू नये, त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी संपूर्ण दत्तनगर तसेच शहरातील इतर व्यक्तींनी DYSP कार्यालय, नगरपंचायत कार्यालय व पोलीस निरीक्षक यांच्याकडे संबंधित माथेफिरू व्यक्तीवर गुन्हा दाखल, तात्काळ गुन्हा संध्याकाळपर्यंत दाखल झाला पाहिजे संपूर्ण गोष्टीची चौकशी करून. नाहीतर याच्यासमोर एक वेगळ्या पद्धतीनं पूर्ण शहरवासीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा एक जाहीरपणे सांगतो आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. दत्तनगर या नावाचा फलक आमच्या घराच्या समोर लावलेला होता. तो फलक एका इस्माने नागपूरहून आलेल्या व्यक्तीने महाराज म्हणून आला आणि त्याच व्यक्तीने ते दत्तनगर बोर्डचं, नगरपंचायतचं बोर्ड हे मशीननं कापून सकाळी 4:30-5च्या दरम्यान ते बाजूला नालीकडे फेकून दिलं आणि आमच्या गणपतीचं मंदिराचं मूर्तीचं जे बोर्ड ते सुद्धा त्याने काढून बाजूला फेकून दिलेलं आहे. आणि त्याने बरेच वेळेस आमच्या शेजारी पदाराला भानगडी केल्या. माझ्यासुद्धा पहिले येऊन मला धमकी दिली, नागपूरचे मी गुंडे आणतो, असं करतो. माझ्या घरी माझ्या मारायला आले होते. त्यांनी प्रत्येक आमच्या गल्लीतल्या लोकांसोबत प्रत्येक जणासोबत भानगडी केलेल्या त्याच्या रिसोडी आहेत. पुन्हा राजसाहेब PS आहेत ठाणेदार माहूरचे, त्याच्यासोबत त्यांनी नेऊन पोलीस स्टेशनला त्याला पाबंदी केली, तरी ते माणूस सुधारला नाही. त्याला यावेळेस त्यांची पाबंदी करावी अशीच आमची दत्तनगर वार्ड क्रमांक 8 मधील नागरिकांची मागणी आहे. ते न झाल्यास याच्या व्यतिरिक्त काही होईल अशी प्रक्रिया घडली नाही पाहिजे. श्री दत्तनगर या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाची स्थापना होत असते. सर्व वार्डातील नागरिकांना या गोष्टी सर्वजण युवक गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी श्रीची स्थापना करत असते आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून श्री दत्तनगर या ठिकाणी ही स्थापना होते. त्याच अनुषंगाने माहूर नगरपंचायतच्या माध्यमातून ठराव घेऊन शासकीय पद्धतीने इथे श्री दत्तनगर असं फलक लावण्यात माहूर नगरपंचायतने लावलं असताना या माहूरच्या दत्तनगर वार्डामध्ये बाहेरून आलेला माथेफिरू यांनी प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक व्यक्तीशी वाद घालत प्रत्येक वेळेस स्वतःहून वाद घालण्याची याची ही प्रवृत्ती आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या गणपती मंडळाचं फलक लाताने फेकून नालीमध्ये
फेकलं आणि माहूर नगरपंचायतने ठराव करून लावलेला फलक कापून नालीमध्ये फेकला. त्यामुळे त्या व्यक्तीवर रीतसर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या अनुषंगाने दत्तनगरमधले सर्व नगरवासी, दत्तनगरमधले आणि सर्व माहूर शहरातील सर्व गणेश भक्त यांनी एक हाताने DYSP ऑफिस आणि PI यांना एक रीतसर अर्ज देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही सर्व मंडळाची मागणी आहे. आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ही फलक इथे लावणार नाही. आणि हे जर गुन्हा दाखल नाही झाला तर याचं आंदोलन आम्ही अजून तीव्र करू. या ठिकाणी सार्वजनिक सिद्धिविनायक गणेश मंडळाचे बोर्ड लावलेले होते. दरवर्षी या ठिकाणी गणपती बसते. त्या ठिकाणचं बोर्ड काढून फेकण्यात आलं आणि त्याच वेळेला धमकी देण्यात आली की जे दत्तनगर नावाचं बोर्ड आहे याच ठिकाणी लावलेलं होतं ते सार्वजनिक होतं. दत्तनगर नावानं असलेलं त्यांनी काय केलं की काढून फेकतो. सकाळी त्यांनी पहाटेच्या टायमाला अंधारामध्ये 5 वाजता कापून फेकलं. त्याबद्दल आम्ही तक्रार केलेली आहे. रीतसर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी हेच आमची मागणी.